सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती. आपण काल इतिहासाचे कंबाईन 2023 मधले प्रश्न पाहिले आणि आज आपल्याला भूगोल या विषयाचे प्रश्न पाहायचे आहेत. आपण यामध्ये प्रश्नांचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगत नाही आहे किंवा उत्तरं सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही आहे. उत्तरं माहीत नसताना फक्त लॉजिकवरून किंवा आपलं थोडंफार वाचलेलं असतं, परंतु पर्यायामधून आपल्याला उत्तरापर्यंत कसं जायचं ते समजण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. मॅजिक नाही तर लॉजिक. तर चला सुरू करूया आपण. भूगोलाचा प्रश्न आहे 11व्या नंबरचा. भारतात धवल क्रांतीला सुरुवात कोणत्या सालापासून झाली असा प्रश्न आहे. आता धवल क्रांती असेल, हरित क्रांती असेल, याबद्दल तर आपल्याला तिथे माहिती असणं आवश्यकच आहे आणि हा प्रश्न चुकणे अपेक्षित अजिबात नाही आहे. याचं उत्तर आहे आपलं 1971, ऑप्शन क्रमांक ए. आता असे प्रश्न जे आहेत, वन लाईनर प्रश्न फार कमी आपल्याला आता पेपरमध्ये दिसायला लागलेले आहेत आणि याच प्रश्नांवरतून आपण उत्तरं काढू शकतो. त्यामुळे असे प्रश्न जे आहेत किंवा हे आपलं टाईम सेव्हिंगसुद्धा आहेत आणि आपले मार्क कन्फर्म करणारे आहेत, तसेच घालवणारे सुद्धा आहेत. त्यामुळे वन लाईनर प्रश्नांची तुम्हाला जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. सो हा प्रश्न तर कुणाचा चुकला नसेलच. पुढचा प्रश्न आहे पहा 12व्या क्रमांकाचा. आता याच्याबद्दल मला काहीही माहिती नाही आहे असं आपण गृहीत धरूया आणि हा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया. तर पहा, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घरे बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. आता पर्याय काय आहेत पहा, जांभा दगड, संगमरवरी दगड, ग्रॅनाइट दगड आणि बेसॉल्ट दगड. आता तुम्हाला जर थोडीफार माहिती असेल तर यामधला संगमरवर हा जो काही दगड आहे तर याचा वापर केला जातो, परंतु इथे ग्रामीण भाग म्हटलेला आहे आणि घरे बांधण्यासाठी. आता संगमरवरचे तुम्ही घरं कुठं पाहिलेली आहेत का? आपल्याला जो ताजमहल आहे तो या दगडात बांधलेला दिसतो, परंतु घरं बांधण्यासाठी हा दगड वापरतील का? म्हणजे ऑप्शन आपला 2 कट होतो. त्यानंतर जांभा दगड सुद्धा तुम्ही कुठे ऐकलं नसेल की घरं बांधणीत वापर होतो म्हणून, त्यामुळे जांभा दगड हा सहज आपण कट करू शकतो. त्यानंतर उरला आता ग्रॅनाइट. आता आपण बरेचदा ऐकलंय की ग्रॅनाइटचा वापर घरामध्ये बांधकामासाठी होतो आणि बेसॉल्ट दगड. आता आपण दख्खनच्या पठारावरती राहतो जिथे बेसॉल्ट खडक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तुम्ही जर का आपलं भूगोलाचं 6वीचं पुस्तक जरी पाहिलं असेल ना, तर त्याच्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये दगडांचे फोटो आहेत आणि त्यांची नावं सुद्धा दिलेली आहेत. तो चार्ट जर तुम्ही पाहिलेला असेल, स्टेट बोर्डची पुस्तकं करणं आपल्याला मस्ट आहे आणि त्या चार्टवरून सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता. तुम्ही तो दगड पाहिलेला सुद्धा आहे, त्यामुळे सहज तुम्हाला जरी माहीत नसलं, त्यात पुस्तकात असं दिलेलं नाही आहे की घर बांधणीसाठी याचा वापर होतो म्हणून. त्यात प्रकार सांगितलेले आहेत दगडाचे, परंतु आपल्याला या दगडाच्या फोटोवरून तोच घर बांधणीसाठी वापरला जातो हे लक्षात येईल. ग्रॅनाइटचा वापर करत नाहीत, फरशी वगैरे बनतात ग्रॅनाइटच्या, तर त्यामुळे त्याचा वापर घर बांधणीसाठी असा होत नाही. त्यामुळे ऑप्शन 3 ही कट होतो आणि चौथा ऑप्शन आपलं याचं उत्तर आहे. सो त्या फोटोवरून हे उत्तर सोडवता येतं किंवा नसेल फोटो माहिती तरी आपण रिस्क घेऊ शकतो असा हा प्रश्न आहे आणि बेसॉल्ट खडक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडे आहे, तर बेसॉल्ट दगड याचं उत्तर असणार आहे. तर आपण ऑप्शन 4 इथे क्लिक करू शकतो. तर हा अप्रोच आपल्याला ठेवावा लागेल आणि हा अप्रोच 1-2 दिवसात बिल्ड होणारा नाही आहे. याच्यासाठी सुद्धा तुमचा अभ्यास असणेच आवश्यक आहे. म्हणजे मी तुम्हाला जे लॉजिक सांगते ते विदाऊट स्टडी तुम्ही अप्लाय करूच शकत नाही. त्यासाठी तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहेच. परंतु अभ्यास आहे आणि पेपरमधलं ॲक्च्युअल जरी आपल्याला माहिती नसेल किंवा ते आपल्या वाचनात जरी आलेलं नसेल, तर आपण त्या प्रश्नापर्यंत किंवा त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आपल्या इतर नॉलेजचा वापर करून. आणि ते कसं पोहोचायचं, तो अप्रोच आपल्यामध्ये कसा बिल्ड करायचा, तर क्वेश्चन प्रॅक्टिस आणि मल्टिपल रिव्हिजन्स. तुम्ही जे काही पुस्तक वापरत आहात, आता भूगोल विषयासाठी कुठलं पुस्तक, तर ऑब्व्हियसली आपण सौदी सरांचं पुस्तक रेफर करतो आणि स्टेट बोर्डाची पुस्तकं. यापेक्षा वेगळं कंबाईनसाठी काही लागत नाही. बरेच पुस्तकं असतीलही. दीपस्तंभ प्रकाशनाचं पुस्तकसुद्धा छान आहे. त्याच्यामध्ये आकृत्यासुद्धा आहेत, नकाशेसुद्धा आहेत आणि कलरफुल असं पुस्तक आहे. तुम्ही तेही घेऊ शकता किंवा सौदी सरांचं पुस्तकसुद्धा घेऊ शकता. सो त्या पुस्तकाच्या रीडिंग आहेत किंवा आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकाच्या रीडिंग आहेत. जेवढ्या जास्त करता येतील तेवढं आवश्यक आहे आणि स्टेट बोर्डमधली लाईन अँड लाईन महत्त्वाची आहे. हे तुम्हाला राज्यसेवांचे पेपर पाहूनही लक्षात येईल आणि कंबाईनचा पेपर पाहूनही लक्षात येईल. त्यामुळे आपल्याला स्टेट बोर्डाला सोडायचं नाही आहे, PYQला सोडायचं नाही आहे आणि आपला सौदी सरांचं पुस्तक ते सुद्धा याच्या सोबतीला आपल्याला करायचं आहे. तर पुढचा 13 नंबरचा प्रश्न आहे पहा. असे प्रश्न तर खूप मस्त आपण एक जरी आपल्याला माहीत असलं तरी सोडवू शकतो. आता मला काही घनतेबद्दल आयडिया नाही आहे. 2011 सालच्या घनतेवरती हा प्रश्न आहे.
ऑब्व्हियसली 11चीच विचारणार, त्याच्या आधीची नाही विचारत आणि नवीन यायची आहे, त्यामुळे 11ची लोकसंख्येची घनता. आता पहा, काहीच माहिती नाही आहे आणि मला हा प्रश्न सोडवायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला इथे बी ऑप्शन दिसतंय पहा, हिमाचल प्रदेश. आता हिमाचल प्रदेश म्हणजे ऑब्व्हियसली पहाडी क्षेत्र आहे. पहाडी क्षेत्रामध्ये जास्त लोकं राहतील का? नाही राहणार. या लॉजिकवरून आपण इथे एक जोडू शकतो, की हिमाचल प्रदेशमध्ये खूप कमी लोकं राहतील किंवा लोकसंख्येची घनता तिथे कमी असेल. त्यामुळे बीचं ऑप्शन 1. आता बीचं ऑप्शन 1 आपल्याला इथे दिसतंय आणि इथे दिसतंय. खाली नाहीये. त्याच्यामुळे हे दोन्ही आपले ऑप्शन कट होतील. आता दुसरं आहे पहा, बिहार आहे. ओके. झारखंड आहे आणि हरियाणा आहे. आता हे बिहार, झारखंड आणि हरियाणा, तर बिहारमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. तुम्ही हे जर का घनतेचं चॅप्टर थोडंफार जरी वाचलं असेल, तर तुम्ही इथे अंदाज लावू शकता किंवा अंदाज जरी नाही लावायचा तरी तुम्ही खाली पहा, डीमध्ये इथे आपल्याला काय दिसतंय 4-4 ऑप्शन दिसतंय. म्हणजे बिहारचं 1106 हे कन्फर्म आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेशचं 123 हे कन्फर्म आहे. आता राहिलं आपलं झारखंड आणि हरियाणा. ओके. झारखंड आणि हरियाणा हे 2 आपले उरलेले आहेत. आता झारखंड आणि हरियाणामधील हरियाणापेक्षा झारखंडची लोकसंख्या किंवा तुम्हाला थोडीफार जर का त्या राज्यांबद्दल माहिती असेल, तर तुम्ही हेही अंदाज देऊन लावू शकता किंवा मग अशा ठिकाणी जर अंदाज जरी नसेल किंवा आपलं कन्फ्युजन जरी होत असेल, तर 50-50 खेळून आपण आपल्या चुकीच्या ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत, त्या तरी कमी करू शकतो. म्हणजे 1 किंवा 1, 2, 3, 4 पैकी 1 निवडण्यापेक्षा 1-2 पैकी जर 1 आपण निवडलं, तर कदाचित आपलं बरोबर येईल किंवा चूक येईल. पण जास्त चुकण्याचे चान्सेस आपल्या इथे कमी होतील. त्यामुळे आपल्याला अशा प्रश्नांमध्ये रिस्क घ्यावीच लागणार आहे. त्याशिवाय जमणार नाहीये. कारण आपण सोडू नाही शकत. आणि तसं जर पाहिलं ना, तर लोकसंख्या हा टॉपिक जर तुम्ही स्किप करत असाल, तर तुम्ही आपला अभ्यास सोडून द्या कंबाईनचा, असंच मी सांगेल. कारण की आपल्याला भूगोलामध्ये हा टॉपिक आहे. त्यासोबत आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये या टॉपिकचं काम पडणार आहे. आणि तसंही आपल्याला लोकसंख्येची घनता माहिती पाहिजे हे तर कन्फर्मच आहे ना, की एवढे प्रश्न विचारले जातात लोकसंख्येवरती, तर ते तर आपल्याला टॉपिक करावाच लागणार आहे. मग आता तुम्हाला 4 पैकी एखादा जरी माहीत असला, तरी तुम्ही तिथे उत्तर सोडवू शकता. सो या प्रश्नाचं जर का आपल्याला उत्तर पाहायचं असेल 13 क्रमांकाचं, तर त्याचा ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे हरियाणाची जी काही लोकसंख्येची घनता आहे, ती आहे 414 आणि झारखंडची आहे 573. थोडं उलटं झालं आय थिंक. हरियाणाची 573 नाही, येस ऑप्शन क्रमांक 2 आहे याचं उत्तर. ओके. प्रश्न क्रमांक 13चं. तर पाहून घ्या तुम्ही काय उत्तर आहेत तर. म्हणजे माहीत नसलं तरी आपण एक अंदाज लावून सोडवू शकतो. पहाडी क्षेत्र आहे, कमी लोकसंख्येची घनता असेल असा अंदाज लावून कदाचित आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकू. एकतर बरोबर येईल किंवा चुकेल. पण अशा प्रश्नात आपल्याला तिथे रिस्क घ्यावी लागणार आहे. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 14. पुन्हा प्रश्न जोड्यांवरतीच आहे आणि आपण हे सुद्धा ऑप्शनवरून काढू शकतो किंवा आपल्याला भूगोलातली ही ट्रिक तर नक्कीच माहिती असते, कसा मी हसतो. आता पहा, याच्यामध्ये एकाच ऑप्शनवरून आपण उत्तर काढू शकतो. कसं ते सांगते आणि याच ऑप्शनवरून तुम्ही चूकसुद्धा करू शकता. तीही कशी ते सांगते पहा. ऑप्शन क्रमांक 2, 3 आणि 4 इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतोय डीसाठी. म्हणजे साल्हेरचं 1100 असेल आपल्याला असं कन्फर्म वाटतं. मी जे तुम्हाला लॉजिक शिकवत आहे त्या नियमानुसार जर गेला तर. हे लॉजिक कधी वापरायचं? जेव्हा आपल्याला झिरो नॉलेज असेल तेव्हा. परंतु तुम्हाला जर का कसा मी हसतो ही ट्रिक माहिती नसेल, तर तुम्ही पुन्हा मी सांगते की अभ्यास बंद करा. कारण की भूगोलामध्ये कसा मी हसतो ही ट्रिक माहिती नाही असं कोणीच नसेल. कारण की कळसुबाई जे काही शिखरांचा क्रम आहे त्याची ती ट्रिक आहे आणि सर्वश्रुत अशी ट्रिक आहे. त्यामुळे क, सा यातला जो सा आहे तो आहे हा साल्हेर आणि साल्हेर म्हणजेच कळसुबाई नंतरची जास्त उंची असणारं शिखर. मग आता साल्हेरला सगळ्यात जास्त उंचीवालं शिखर म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 पाहिजे आणि असा एकच पर्याय इथे आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. तुम्ही जर का जास्त याच्यामध्ये 4 दिसतंय मग साल्हेरचं 1100 असेल याच्यावरती जाल तर तुम्ही कन्फर्म चुकला आणि जर तुम्हाला फक्त साल्हेरची उंची माहिती असेल की 1567 आहे, तर तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचाल. ही असते लॉजिकची किंवा ही असते आपल्या नॉलेजची इम्प्लिमेंटेशन. अशा प्रकारे आपल्याला ते नॉलेज अप्लाय करावं लागतं. इथे चूकही याच गोष्टीमुळे होऊ शकते. तुम्ही जर लॉजिकच लावत बसाल तर तुम्हाला बेसिक गोष्टी तर माहिती लागतीलच. तुम्हाला नसेल सगळ्या शिखरांची उंची पाठ होत, नसेल सगळ्या शिखरांचा क्रम लक्षात राहत, पण ॲटलीस्ट सुरुवातीचे, शेवटचे ह्या गोष्टी जर तुम्हाला तिथे करणं मस्ट आहे. नाहीतर मग नुसतं जादू काही होत नसते. मॅजिक कुठेच नाही आहे.
ओके. तर आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 14कडे. मग याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल, ऑप्शन क्रमांक 1 आहे. 15वा प्रश्न आहे पहा, रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? आता हा जो प्रश्न आहे करंट बेस आहे, 2020च्या करंटवरती तो विचारलेला आहे किंवा 2020 मधली आय थिंक घटना आहे. रो वाहतूक तर कोकण रेल्वे मार्ग आहे. तर प्रत्येकच विषयाची जोड आपल्याला करंटशी द्यावीच लागते आणि असा एखादा प्रश्न प्रत्येक विषयात असूच शकतो. जर याचं तुम्ही पेपर वाचन करत असाल तर तुम्हाला याचं उत्तर कन्फर्म सोडवता येईल. याच्यामध्ये कुठल्याही फालतू लॉजिक लागणार नाहीये. नेक्स्ट आहे पहा, प्रश्न क्रमांक 16. परत जोड्यांवरती प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला जर का 1-2 माहिती असेल तर सोडवता येतील असा आहे. प्रश्न क्रमांक 16 मध्ये आपल्याला पर्यटन स्थळं विचारलेले आहेत. फिरायची आवड असेल तर कदाचित तुम्ही उत्तर देऊ शकता. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे पहा. पहिल्याचं 3 जम्मू काश्मीर, अवंतीपुरम सॉरी पहिल्याचं 3 येस अवंतीपुरम आणि अलीचोगोंपा असं आहे. त्यानंतर पंजाब दुसरा आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशचं त्रिलोकनाथ आणि नैना देवी. त्यानंतर पंजाबचं आहे तरण तारण बाबा बकाला. येस आणि हरियाणाचा आहे अंबाला भडकल सरोवर. तर ह्याच्यापैकी तुम्हाला जर 1-2 माहिती असेल तर असे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. याच्यात दुसरं काय कुठलं लॉजिक, ट्रिक बिक काही चालणार नाही. ट्रिक असूच शकतील पण किती ट्रिक करसाल आणि ट्रिक्सपेक्षा रिव्हिजनवरती भर द्या. ट्रिक बिक सगळं काही नाही. वेळेवरती तिथे आपला लोचा होऊ शकतो. त्याच्यापेक्षा रिव्हिजन वाढवा आणि चांगल्या प्रकारे आपले जे काही टॉपिक आहेत. आता प्रत्येक राज्यातलं किंवा प्रत्येकच आपल्याला कंबाईनमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी, की महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त भर द्या म्हणून. आणि मग जर का भारतातले प्रश्न डिटेलमध्ये असे विचारले गेले, तर हा तुमचा सुटत असेल तर इतर विद्यार्थ्यांचाही चुकूच शकतो. त्यामुळे अशा प्रश्नांमधले मार्क जे आहेत ते तुम्ही ॲव्हरेजमध्ये तिथे येऊ शकता. परंतु बेसिक गोष्टींचे मार्क आपले सुटले नाही पाहिजे. पी-वाय-क्यूने आपल्याला जे सांगितलं आणि ते आपण केलं नाही, असा अभ्यास आपला असू नये. त्याचसोबत सिलेबसमध्ये टॉपिक आहे आणि तो मी केला नाही, असाही आपला अभ्यास असू नये. असा अभ्यास आपला झालेला आहे आणि तरी एखादा प्रश्न टॅकल करताना काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा कशाप्रकारे ते तुम्ही टॅकल करायचा, कुठे रिस्क घ्यायची, त्यासाठी आपले हे व्हिडिओज आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 17वा. तर याच्यामध्ये चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत? तुम्हाला मी जे सौदी सरांचं पुस्तक सांगितलं, त्यामध्ये तुम्ही वने हा चॅप्टर उघडल्या तुम्हाला सुरुवातच या प्रकारांपासून होते. प्रमुख प्रकार किती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 6 प्रमुख प्रकार आहेत. कुठले कुठले आहेत? तर पहा, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने, उपउष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने यांनाच मान्सून वने असंही म्हणतात. त्यानंतर उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी वने आणि उष्णकटिबंधीय काटेरी वने असे 6 प्रकार आहेत. आता पुस्तकात कुठेही या चॅम्पियन आणि सेट या दोघांची नावं दिलेली नाही आहेत. पण मग आपल्याला जर 6 प्रकार माहिती आहेत, प्रमुख प्रकार, आणि ते 6 माहिती आहे, दुसरं आपल्याला काही माहिती नाही आहे, मग असा प्रश्न आपण कसं काय सोडणार आहे सांगा? 6 प्रकार इथे ऑप्शनमध्ये 6 दिसतंय. हे माहिती नाहीये ते चॅम्पियन आणि सेट ह्यांनी सांगितलेले आहेत की नाही. पण आपल्याला प्रकार 6 आहेत हे जर माहिती असेल तर आपण सोडवू शकतो. त्यामुळे असे प्रश्न आपण स्किप करायचे नाहीत. प्रत्येकच गोष्ट स्किप करत जर तुम्ही गेलात तर पुरा पेपर स्किप होईल आणि तुम्ही पण स्किप होऊन जाल. त्यामुळे असे प्रश्न सोडवायचे. जरी कन्फर्म माहिती नसेल, थोडीफार माहिती असेल तर तिथे रिस्क आपल्याला घ्यावी लागणार आहे. पण ती रिस्क पूर्णपणे आंधळेपणाने नका देऊ. म्हणजे शेवटचे 5 मिनिटं उरले आणि मी गोल-गोल करतो, असा पेपर नसतो सोडवायचा. थोडंसं लॉजिक लावून आपल्याला ते करावं लागणार आहे. ओके. नेक्स्ट पाहूया आपण 18व्या क्रमांकाचा प्रश्न. पहा, एकदम सोप्पा. हजारो वेळा तुम्ही ऐकलं असेल, न्यूजमध्ये पाहिलं असेल, की तुम्हाला हा तर प्रश्न कोणाचाच नाही चुकला. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा 2019 ते 2021 स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 इंदोर. आणि आता तुम्हाला जर माहिती नसेल तर आता लक्षात ठेवा इंदोर आहे म्हणून. पण हा प्रश्न कोणाचाच चुकला नाही. त्यामुळे इतकं करंट तर आपल्याला करावंच लागणार आहे. आणि हा करंट बेस्ड प्रश्न आहे, त्यामुळे हे तुमचं चुकता कामाच नाही. पुढचा आहे पहा, परत जोडीचा प्रश्न. जोड्याचे प्रश्न आले की मज्जा येते, मस्त आपलं चुकत नाही. 1-2 याच्यावरून आपण ते अंदाज जोडू शकतो. पहिलं पहा,
पण मेन प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, हा क्वेश्चन रद्द झाला आहे. कारण की याच्यामध्ये त्यांनी जे ठाणे दिलेलं आहे ना, हे पर्याय चुकीचं दिलं आहे. त्यामुळे हा प्रश्न रद्द झाला आहे. पण मी तुम्हाला तरीसुद्धा त्याच्या जोड्या सांगते पहा. कोराडी सॉरी नागपूर आहे. कोराडी नागपूर, त्यानंतर पारस अकोला आमच्या साईडचं आहे. कोराडी नागपूर हे सुद्धा आमच्या विदर्भातलंच आहे. त्यामुळे हे 2 तर कन्फर्म विदर्भातल्या लोकांना माहिती आहे आणि पारस अकोला हे सगळ्या जणांनाच माहिती असेल, कोराडी नागपूरसुद्धा. तर उरण आणि फेकरीमध्ये फक्त आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर फेकरी आहे जळगाव आणि हा उरण हा ठाणे नसून मुंबई आहे आणि तिथे पर्यायामध्ये ठाणे दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रश्नच हॅशटॅग रद्द करून टाकलेला आहे. जर याचा ॲन्सर पाहायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारे 1-2 माहिती असले तर जाता येतं. ओके. नेक्स्ट आहे पहा, लास्ट क्वेश्चन आपला प्रश्न क्रमांक 20. आता रायलसीमा पठाराचे स्थान रिकामी जागा येथे आहे. आता हा जो काही रायलसीमा पठाराचा टॉपिक आहे, हा खरं तर कंबाईनच्या दृष्टीनं हा टॉपिक आपल्याला नाहीच आहे किंवा आपण इतकं डिटेल अभ्यास करणार नाही. हा UPSC लेव्हलचा प्रश्न किंवा राज्यसेवा लेव्हलचा प्रश्न आहे, ज्यामध्ये आपल्याला भारतातील पठारं करावी लागतात. रायलसीमा हे पठार आणि दख्खनचं पठार हे 2 महत्त्वाचे असे पठारं आहेत आणि त्यामध्ये रायलसीमा हे पठार जे आहे, तर हे पठार आपल्या कर्नाटकच्या पूर्वेला आहे. कर्नाटक राज्याच्या पूर्वेला आहे. पहा, आपण जर का याचं असं स्थान पाहिलं तर इथे वरती त्याच्या तेलंगणा आहे. त्यानंतर इकडे या साईडनं पाहिलं तर आंध्र प्रदेश आहे. खाली पाहिलं तर तामिळनाडू आहे आणि पूर्वेकडे पाहिलं तर कर्नाटक आहे. आपल्याला पर्यायात काय आहे? कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. कर्नाटक पठाराच्या ते पूर्व साईडला आहे आणि जर का या पठाराच्या कर्नाटक कुठे आहे म्हटलं असतं तर ते आपल्याला पश्चिमेला तिथे लिहावं सॉरी पश्चिमेला आहे. आपल्याला इथे येस पश्चिमेला ते आहे. 20 याचं जे उत्तर आहे ते 4 हे ऑप्शन त्याचं उत्तर आहे. म्हणजे कर्नाटक पठाराच्या इकडे इकडे कर्नाटक आणि त्याच्या ते पूर्वेला इकडे ते पठार आहे, रायलसीमा पठार. हा तसा आपल्या UPSCचा टॉपिक आहे. मग असे काही प्रश्न सुटले तर तिथे ते आपण समजून घेऊ शकतो. परंतु जे सोपे प्रश्न आहेत किंवा जे टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये आहेत आणि जे टॉपिक कंबाईनसाठी करणं आवश्यकच आहे, ते जर तुमचं चुकत असेल तर मग देवच तुमचं भलं करो. त्यानंतरचे प्रश्न जे आहेत तर ते आहेत पहा आपल्या आवडत्या विषयाचे, ते म्हणजे इकॉनॉमिक्स. ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये इकॉनॉमिक्सचे पुढचे किती प्रश्न असतील ते पाहूया. इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न आहे यासाठी अभ्यास असणे आवश्यक आहे. कसा अभ्यास करायचा? इकॉनॉमिक्स हा खरं तर माझा विषय नव्हता, तरीसुद्धा मी तो शिकवायला घेतला आणि आता खूप चांगल्या प्रकारे इकॉनॉमिक्स मी शिकवूही शकते आणि याचं एक्सप्लेनेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूच या. तेव्हा तुम्हाला कळेल की इकॉनॉमिक्सला कसं हँडल करायचं. त्यानंतर मी तुम्हाला पुस्तकंसुद्धा सांगेल आणि त्याचसोबत आपण काही व्हिडिओजसुद्धा इकॉनॉमिक्सचे पुढे पाहणारच आहोत. सुरुवातीला आपण याचं टॅकल कसं करायचं किंवा मॅजिक नाही लॉजिक कसं वापरायचं ते पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो थँक यू सो मच. माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.